हेलो एवरीवन, वेलकम टू एसके सर्स मॅथ्स अकॅडमी। आज आपण बघणार आहोत डायगोनलायझेशन, जो की एक इंपॉर्टंट टॉपिक आहे आणि ज्याच्यावर आपल्याला 5 मार्क्सचा क्वेश्चन येतो। चलो देखते हैं डायगोनलायझेशन होता क्या है। एखादी मॅट्रिक्स डायगोनलायझेबल आहे म्हणजे काय, त्याच्या अगोदर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की मॅट्रिक्स डायगोनल कधी असते किंवा दिलेल्या मॅट्रिक्सला आपण डायगोनल मॅट्रिक्स कधी म्हणतो। डू रिमेंबर, जेव्हा कुठलीही मॅट्रिक्स घ्याल आणि त्या मॅट्रिक्स मध्ये जे काही एलिमेंट्स, सपोज मी 3x3 ची एक मॅट्रिक्स घेतो आणि त्याच्यामध्ये फक्त डायगोनल एलिमेंट्स जे आहेत, फक्त डायगोनल एलिमेंट्स हे नॉन झिरो आणि बाकी सगळेच्या सगळे एलिमेंट जर अशा पद्धतीने झिरो आले तर ह्या मॅट्रिक्सला आपण डायगोनल मॅट्रिक्स असं म्हणत असतो। फाइन, आता मला वाटतं गोष्टी क्लिअर आहेत आपल्यासाठी की डायगोनल मॅट्रिक्स म्हणजे ही मॅट्रिक्स। आणि मग पुढचा क्वेश्चन आहे की डायगोनलायझेबल मॅट्रिक्स असणं म्हणजे नक्की काय। लक्षात घ्या, डायगोनल मॅट्रिक्स ही असली तर हिला डायगोनलायझेबल म्हणता येणार नाही। तर डू रिमेंबर, जी मॅट्रिक्स आपल्याला डायगोनल मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करता येते त्या मॅट्रिक्सला डायगोनलायझेबल म्हणतो, बरोबर ना। आपण ज्याला म्हणतो ना, जी गोष्ट कन्वर्ट करता येते त्याला कन्व्हर्टेबल म्हणतो, जो ऍडजस्ट होतो त्याला ऍडजस्टेबल म्हणतो, बरोबर। त्याप्रमाणे ज्या मॅट्रिक्सला डायगोनल मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करता येतं त्याला आपण डायगोनलायझेबल मॅट्रिक्स असं म्हणणार आहोत। मग आता डेफिनेशन पाहूयात आपण, एखाद्या मॅट्रिक्सला डायगोनलायझेबल मॅट्रिक्स असं कधी म्हणणार, डायगोनलायझेबल मॅट्रिक्स कधी म्हणणार। तर त्यासाठी काही कंडिशन्स आहेत, लक्षात ठेवा। ती मॅट्रिक्स स्क्वेअर असली पाहिजे, बरोबर। एनी स्क्वेअर मॅट्रिक्स ए इज कॉल्ड or is said to be diagonalizable if there exists an invertible matrix P। एक गोष्ट क्लिअर आहे आपल्याला की एखादी मॅट्रिक्स आहे तुमच्याकडे आणि ती मॅट्रिक्स स्वतःहून कन्वर्ट होणार नाही, तर तिला कोणीतरी कन्वर्ट करायला लागेल। म्हणजे एखादी मॅट्रिक्स तिच्याबरोबर घेऊन तिच्याबरोबर काही ऑपरेशन करून आपल्याला ती रिड्यूस करता येईल इनटू डायगोनलायझेबल फॉर्मॅट। मग अशी कुठली मॅट्रिक्स आहे की जिचा यूज करून आपण आपल्याकडे असणाऱ्या ए ह्या मॅट्रिक्सला कन्वर्ट करतो। तर अशी एक मॅट्रिक्स हवी आपल्याला, पी मॅट्रिक्स। आणि ती मॅट्रिक्स कशी असायला हवी, इन्व्हर्टिबल, म्हणजे त्या मॅट्रिक्स पी ला इन्व्हर्स एक्झिस्ट असायला हवा। ओके, इन्व्हर्स एक्झिस्ट असायला हवा म्हणजेच आपल्या भाषेमध्ये इन्व्हर्स एक्झिस्ट कधी होतो, जेव्हा डिटर्मिनंट हा काय असतो, नॉन झिरो असतो। सो नॉन झिरो डिटर्मिनंट असला पाहिजे, ती रिक्वायरमेंट। तर मॅट्रिक्स पी जी आहे ती इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स असेल आणि ती काय होईल, तर कंडिशन काय सांगितली आपल्याला, पी इन्व्हर्स एपी इज डायगोनल मॅट्रिक्स। म्हणजेच काय, तुम्ही अशी मॅट्रिक्स पी घेणार, त्याचा इन्व्हर्स घेणार आणि त्याचा ए बरोबर मल्टिप्लिकेशन करून बघणार। त्या तीनही मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन जर काय आलं, डायगोनल मॅट्रिक्स म्हणजे अशा फॉर्मॅटमध्ये आलं, तर आपण ए ह्या मॅट्रिक्सला काय म्हणणार आहोत, डायगोनलायझेबल म्हणणार आहोत। एवढी कॉम्प्लिकेटेड जी काय डेफिनेशन आहे ती ऐकून अर्थातच तुम्हाला याच्याला इंटरेस्ट कमी झाला असेल, पण टेन्शन घेऊ नका, मी हे जास्त कॉम्प्रिहेंड करून सांगणार आहे। लक्षात ठेवा, ज्या अशी एक मॅट्रिक्स आहे, सपोज तुमच्याकडे एक एक्झाम्पल देऊन सांगतो मी तुम्हाला। बघा, तुमच्याकडे अशी एक मॅट्रिक्स आहे, सपोज ओके, तुमच्याकडे एक 3x3 ची मॅट्रिक्स आहे, आपण असं अजून करूया 3x3 ची मॅट्रिक्स, तिला मी ए असं नाव दिलं, बरोबर। आणि ह्या मॅट्रिक्सला मला कन्वर्ट करायचंय मित्रांनो, कशामध्ये कन्वर्ट करायचंय, तर मी इथे सांगितल्याप्रमाणे मला एका डायगोनल मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करायचंय त्या मॅट्रिक्सला, बरोबर। मग ह्या मॅट्रिक्सला मी डी नाव देणार, बरोबर। आता ए ह्या मॅट्रिक्सचं कन्व्हर्जन डी मध्ये करायचं असेल तर कोणाची तरी हेल्प घ्यायला लागेल, बरोबर। आणि मग कोणाची हेल्प घेणार आहोत, विथ द हेल्प ऑफ, कोणाची हेल्प इथं सांगितलंय, कोणाची हेल्प घेणार आपण, पी ह्या मॅट्रिक्सची, विथ द हेल्प ऑफ मॅट्रिक्स पी, करेक्ट। तर मॅट्रिक्स पी ची हेल्प घेणार आणि ह्या दोघांचं कॅल्क्युलेशन करून मला काय मिळणार आहे, डी मिळणार आहे, की जो काय असणार आहे, डायगोनल मॅट्रिक्स असणार आहे। मग अशा वेळी हे जर मला पॉसिबल होत असेल तर मी ह्या मॅट्रिक्सला, ह्या मॅट्रिक्सला डायगोनलायझेबल म्हणणार आणि ह्या होल प्रोसेसला डायगोनलायझेशन असं म्हणणार। ह्या पूर्ण कन्व्हर्जनच्या प्रोसेसला काय म्हणणार आहे मी, डायगोनलायझेशन। मला वाटतं डायगोनलायझेशन कळाले। द प्रोसेस ऑफ कन्व्हर्टिंग एनी मॅट्रिक्स इनटू अ डायगोनल मॅट्रिक्स इज कॉल्ड ॲज डायगोनलायझेशन। आणि मॅट्रिक्स ए जी आपण कन्वर्ट करू शकतो विथ द हेल्प ऑफ मॅट्रिक्स पी, त्याला म्हणणार आहोत डायगोनलायझेबल मॅट्रिक्स। फाईन, आणि त्याच्यासाठी क्रॉस चेकिंगचा काय पॉईंट आहे, पी इन्व्हर्स एपी इज अ डायगोनल मॅट्रिक्स। म्हणजे ह्या मॅट्रिक्स पी ला आपण नाव देणार आहोत मॉडेल मॅट्रिक्स। ओके, आता क्लिअर होत आहेत गोष्टी की पी ला काय म्हणायचंय, मॉडेल मॅट्रिक्स म्हणायचंय। आणि ए इला कन्वर्ट करण्यासाठी कोण मदत करतं, पी। कशामध्ये कन्वर्ट करण्यासाठी, डायगोनल मॅट्रिक्स मध्ये। हा सिनेरिओ आता तुमच्या लक्षात आलेला आहे। आणि महत्त्वाची गोष्ट, कुठलीही मॅट्रिक्स डायगोनलायझेबल असते का, तर नाही मित्रांनो, त्याच्यासाठी काही कंडिशन्स आहेत, रिस्ट्रिक्शन्स आहेत। आता खूप साऱ्या कंडिशन्स आहेत, पण मी एकदम सिंपल भाषेमध्ये कॉम्प्रिहेंड करण्याचा प्रयत्न करतोय की मॅट्रिक्स तुमच्याकडे ए जी एक मॅट्रिक्स आहे ती n/n साईजची आहे, म्हणजे तिचं ऑर्डर काय आहे, 3x3 आहे, सपोज 2x2 आहे, 4x4, व्हॉटएव्हर स्क्वेअर मॅट्रिक्स। आता ह्या केसमध्ये 3x3 मॅट्रिक्स मी घेतली, तर ती मॅट्रिक्स जी आहे ती डायगोनलायझेबल कधी असेल, इफ इट हॅज n इंडिपेंडेंट आयजेनवेक्टर्स। म्हणजे आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे, मी तुम्हाला डिपेंडेंट इंडिपेंडेंट आयजेनवेक्टर शिकवलेले आहेत, बरोबर। मग इथे तुम्हाला काय लक्षात घ्यायचंय की डायगोनलायझेबल कधी असेल, सोप्या भाषेमध्ये जर तुमच्या मॅट्रिक्सची ऑर्डर 3x3 असेल तर किती आयजेनवेक्टर एक्झिस्ट असणं एक्सपेक्टेड आहे, 3 आयजेनवेक्टर्स।
आणि ते कसे असायला हवेत, इंडिपेंडेंट, म्हणजे ते रिपीटेड नको किंवा एकमेकांचे मल्टिपल नको, डिस्टिंक्ट आयजेनवेक्टर असं मला म्हणायचं. जर डिस्टिंक्ट असतील तर त्याला इंडिपेंडेंट आयजेनवेक्टर म्हणतात. ओके, मग 2x2 ची मॅट्रिक्स असेल तर किती वेक्टर असायला हवे त्याच्यासाठी, 2 डिस्टिंक्ट आयजेनवेक्टर असायला हवे. 4x4 ची मॅट्रिक्स घेतली तर किती डिस्टिंक्ट आयजेनवेक्टर असायला हवेत, 4 डिस्टिंक्ट आयजेनवेक्टर असतील तर आपण बिंदास सांगू शकतो की ती मॅट्रिक्स जी आहे ती डायगोनलायझेबल आहे. आता एवढी सगळी मी बडबड करतोय, पण याच्यातनं आपल्याला नक्की घ्यायचे काय, आपल्याला घ्यायचे मित्रांनो ही प्रोसेस, बाकी फारशा महत्त्वाच्या गोष्टी नाहीत. आपल्यासाठी महत्त्वाचं काय की एक मॅट्रिक्स असते, ते मॅट्रिक्सला कन्व्हर्ट करायचं असतं डायगोनल मॅट्रिक्सला, आणि जर या मॅट्रिक्सला कन्व्हर्ट करता येत असेल तर तिला बोलायचं डायगोनलायझेबल मॅट्रिक्स. आणि ती कोणाच्या हेल्पने डायगोनलाइज करू शकतो आपण, तर मॅट्रिक्स पीच्या, आणि ह्या पीलाच काय म्हणणार आहोत, मॉडल मॅट्रिक्स. आणि आपल्याला क्वेश्चन काय विचारला जाणार, आपल्याला एक्झाम मध्ये विचारलं जातं, फाइंड द मॉडल मॅट्रिक्स पी विच डायगोनलाइजेस द गिवन मॅट्रिक्स ए. म्हणजे तुम्हाला नेहमी एक्झाम मध्ये आतापर्यंत जेवढ्यांदा विचारलंय तेव्हा प्रत्येक वेळी काय विचारलेलं आहे, ही मॅट्रिक्स पी जी आहे ती फाइंड आउट करायला विचारलेली आहे. आणि मग त्याच्यासाठी काय करायचंय तर ते मी तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे. पण त्याच्यात अगोदर मी तुम्हाला हा एक पॉइंट मला क्लिअर करावा असं वाटतो की मॉडल मॅट्रिक्स म्हणजेच काय. दिस मॉडल मॅट्रिक्स कन्सिस्ट ऑफ आयजेनवेक्टर्स as a columns. इसका मतलब होता क्या है, रीड इट केअरफुली. इट कन्सिस्ट ऑफ आयजेनवेक्टर्स एज अ कॉलम्स. म्हणजे काय बरोबर, तुम्ही जे काही आतापर्यंत शिकला आहात की आयजेनवेक्टर फाइंड आउट करायचे, तर तुम्हाला आयजेनवेक्टरच फाइंड आउट करायचे आणि ते सगळे आयजेनवेक्टर काय लिहायचे, ऍज अ कॉलम म्हणून लिहायचे आहेत. कोणाच्या कॉलम, तर मॅट्रिक्स पी चे कॉलम म्हणून लिहायचे आणि तेच तुमचं फायनल आन्सर असणार आहे. समरी सांगतो, ए ही मॅट्रिक्स आहे, तर तुम्हाला पहिलं काम करायला लागेल त्याचं कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन फाइंड आउट करायचं. काय करायचं पहिलं, कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे त्याच्या काय शोधायच्या आहेत, तुम्ही आयजेन व्हॅल्यूज. आणि मग प्रत्येक आयजेन व्हॅल्यू साठी तुम्हाला शोधायचं आहे आयजेन वेक्टर्स. समजा तुमच्याकडे इकडे लॅम्बडा 1, लॅम्बडा 2, लॅम्बडा 3 अशा काही आयजेन वेक्टर्स आहेत, सॉरी आयजेन व्हॅल्यूज आहेत. तर त्याच्यासाठी तुमच्याकडे काय असणार आहे, x1 बार, x2 बार, x3 बार. मी आता 3x3 बद्दल बोलतोय, सो आपण ते असं लिहू शकतो अंडरस्टँडिंग साठी. आणि मग हे जे आयजेन वेक्टर्स आहेत, हे आयजेन वेक्टर्स आपण लिहिणार आहोत मॉडल मॅट्रिक्स पी च्या कॉलम मध्ये, बरोबर. म्हणजे तुमचा पहिला जो आयजेन वेक्टर आहे तो तुम्ही इथे काय ऍज अ फर्स्ट कॉलम म्हणून लिहिणार आहात, त्याच्यानंतर दुसरा आयजेन वेक्टर ऍज अ सेकंड कॉलम, आणि तिसरा आयजेन वेक्टर ऍज अ थर्ड कॉलम म्हणून लिहिणार आहात. डू रिमेंबर. ओके. आणि अजून एक महत्वाचा पॉईंट इथे सांगायचा आहे मला की एक डायगोनल मॅट्रिक्स साठी काय असतं, एक नोट आहे, पी इनव्हर्स ए पी. हे जेव्हा कॅल्क्युलेट कराल तेव्हा काय मिळालं पाहिजे, डायगोनल मॅट्रिक्स. म्हणजे थोडक्यात काय मिळालं पाहिजे, ही मॅट्रिक्स मिळाली पाहिजे. मग मी इथे डी असं लिहितो. तो हा एक तुमच्यासाठी एक महत्वाचा फॉर्म्युला समजा त्याला, तर हे एक महत्वाचं आहे. आणि हो, आता ही जी तुम्ही मॅट्रिक्स कन्वर्ट करताना अजून एक तुम्हाला शॉर्टकट सांगतो. ही जी मॅट्रिक्स तुम्ही कन्वर्ट करता किंवा ही जी मॅट्रिक्स मिळणार आहे, तर नेसेसरीली ही मॅट्रिक्स जी आहे ही वेगळं काही नसून, हे जे काही तुमच्याकडे जे एलिमेंट्स आहेत ते वेगळे काही नसून डायरेक्टली काय असतात, ते तुमच्याकडचे आयजेन व्हॅल्यूज असतात. दिस इज द फर्स्ट प्रॉब्लेम बेस्ड ऑन डायगोनलायझेशन. तो इथे आपल्याला विचारलेला आहे की मॉडल मॅट्रिक्स पी फाइंड आउट करा. त्याच्यासाठी तुम्हाला शिकवलंय मी की पहिल्यांदा फाइंड आउट करावं लागतात कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन, त्याच्यानंतर आपण फाइंड आउट करतो आयजेन व्हॅल्यूज, आणि त्याच्यानंतर आयजेन वेक्टर्स, आणि ते आयजेन वेक्टर्स क्लब करतो आणि एका मॅट्रिक्स मध्ये लिहितो ऍज अ कॉलम वेक्टर्स, आणि त्यालाच आपण त्या मॅट्रिक्सला म्हणत असतो मॉडल मॅट्रिक्स. सिंपल. चलो स्टार्ट करते. सो पहिली स्टेप ऑब्विसली कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन. त्या कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन मध्ये जर आपल्याला माहिती असेल तर a मायनस लॅम्बडा आय इज इक्वल टू, हा डिटर्मिनंट इज इक्वल टू 0 लिहितो. आणि मग त्यासाठी शॉर्टकट आहे आपल्याकडे, हे आहे 3x3 मॅट्रिक्स म्हणून क्यूबिक इक्वेशन लिहायचं, लॅम्बडा क्यूब मायनस s1 लॅम्बडा स्क्वेअर प्लस s2 लैम्बडा माइनस डिटर्मिनेंट ऑफ ए इज इक्वल टू 0, राइट. चलो, तो इसके लिए हम लोग फाइंड आउट करने वाले हैं s1. s1 इज नथिंग बट ट्रेस ऑफ गिवन मैट्रिक्स ए. सो यहाँ पे हम लिख सकते हैं s1 इज इक्वल टू, ट्रेस कितनी है, 1 + 5 6, 6 + 1 7, राइट. सो s1 इज इक्वल टू 7. now s2 is equal to sum of minors of diagonals. वनचा डायगोनल लिहायचा आहे, त्यावेळी कशाचा विचार करायचा आहे, ह्या रोला डिलीट करा, कॉलमला डिलीट करा, एवढा पार्ट शिल्लक राहतो तो पार्ट घ्या. सो 5 1 1 1 प्लस, आता ह्या 5चा जर आपल्याला डायगोनल सॉरी मायनर पाहिजे असेल तर ही रो डिलीट करा, कॉलम डिलीट करा, मग 1 3 3 1. लास्टला ह्या 1चा जर आपल्याला मायनर पाहिजे असेल तर ही रो आणि हा कॉलम डिलीट करा, राहील 1 1 1 5. याचं कॅल्क्युलेशन जर प्रॉपरली केलं तर आपल्याला मिळणार आहे
5 5 1 5 minus 1 1 1 plus 1 into 1 1 minus 3 into 3 9 plus 5 1 5 minus 1 into 1, राइट। चलो इसको कैलकुलेट करते हैं। 4 इथे येणार आहे -8 आणि इथे येणार आहे +8, सॉरी +4. सो ऑब्वियसली S2 जो आहे तो आलेला आहे 0, राइट। 4 - 8 + 4 0. नाउ डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करण्यासाठी ह्या मॅट्रिक्सचा यूज करणार आपण 1 आणि त्याला मल्टिप्लाय करायचे मायनॉरनेस त्याच्या 5 1 1 1. मिडल टर्मला मायनस साइन लावत असतो आपण, सो इथे 1 आहे, सो -1 आणि मग त्याला मल्टिप्लाय करायचं त्याच्याच मायनॉरने 1 1 3 1 प्लस 3 हा घ्यायचा आहे आणि त्याच्याच मायनॉरने मल्टिप्लाय करायचं 1 5 3 1. दिस इज इक्वल टू 5 - 1 5 minus 1 minus इथे 1 येईल आणि इथे 1 into 1 1 minus 3 plus 3 1 into 1 1 minus 5 3 is 15, right. सो इकडे फायनली डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू, हे सगळं जर कॅल्क्युलेटरवर कॅल्क्युलेट केलं तर आन्सर येणार आहे -36, राइट. सो S1 कॅल्क्युलेट केला, इथे S1 आहे, S2 आहे आणि आता डिटर्मिनंट मिळालेला आहे. आणि मग आपल्याला याच्यावरनं काय लिहिता येईल, कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन. इथे 1 आहे, सो आपण काय करूयात, सगळ्या व्हॅल्यूज पुट करूयात. सो फ्रॉम 1 म्हणायचे आणि मग आपल्याला इक्वेशन मिळणार आहे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन λ³ मायनस S1 ची व्हॅल्यू आहे 7, देन λ², देन इथे प्लस साइन असते. हा पण लक्षात घ्या, आता प्लस S2 म्हटलं पण S2 0 आहे, म्हणजे ही पूर्ण टर्म गायब होणार. मायनस आणि डिटर्मिनंट ऑफ ए, पण डिटर्मिनंट हा निगेटिव्ह आहे, सो मायनस होणार प्लस. 36 इज इक्वल टू 0, कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन मिळालेलं आहे. सो आता पुढे स्टेप 1 कंप्लीट केल्यानंतर आपल्याला सेकंड स्टेप मध्ये फाइंड आउट करायचं असतंय, ते म्हणजे आयजेन व्हॅल्यूज. आयजेन व्हॅल्यू ह्या इक्वेशन वरनं फाइंड आउट करत असतो आपण. सो λ³ मायनस 7 λ² प्लस 36 इज इक्वल टू 0. हे डायरेक्ट कॅल्क्युलेटरवर कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे मी. डायरेक्ट कॅल्क्युलेटरवर जर कॅल्क्युलेट केलं, आपण सॉल्व्ह केलं, तर आपल्याला लॅम्बडाच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या मिळणार आहेत -2 देन 3 देन 6. अशा पद्धतीने आपल्याला किती व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत, 3 व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत आणि ह्या 3 व्हॅल्यूजना आपण म्हणणार आहोत आयजेन व्हॅल्यूज. लक्षात ठेवा, ह्या असेंडिंग ऑर्डरने लिहायच्यात आणि त्याच्याच अकॉर्डिंगली वेक्टर सुद्धा लिहायचे आहेत आपल्याला. स्टेप 2 झालीये. आता स्टेप 3, त्याच्यामध्ये फाइंड आउट करायचं आहे आपल्याला आयजेन वेक्टर्स. बट फॉर दॅट पर्पज वी हॅव टू राईट डाऊन मॅट्रिक्स इक्वेशन, करेक्ट. सो मग मॅट्रिक्स इक्वेशन लिहायचं आहे, तर मॅट्रिक्स इक्वेशन काय आहे त्याच्यासाठी आपल्याला मॅट्रिक्स इक्वेशन माहिती पाहिजे. कसं लिहितो आपण, तर मॅट्रिक्स इक्वेशन लिहितो बघा, A - λI ही तुमची मॅट्रिक्स आहे आणि त्याला मल्टिप्लाय करायचं x ने आणि इज इक्वल टू लिहायचं 0. मग मी डायरेक्ट शिकवलंय की आपण याच्यावरनं दिलेल्या मॅट्रिक्सचा यूज करून डायरेक्ट A - λI ही फायनल मॅट्रिक्स कशी लिहिणार, तर सांगितलंय की A ही मॅट्रिक्स ॲज इट इज लिहा, 1 1 3 1 5 1 3 1 1 आणि ह्या प्रत्येक डायगोनल एलिमेंट्स मधनं फक्त डायगोनल एलिमेंट्स मधनं लॅम्बडा सबट्रॅक्ट करायचा आहे, -λ, राइट. इसको मल्टीप्लाई करेंगे हम अननोन वेक्टर, त्याला पुढे जाऊन आपण आयजेन वेक्टर म्हणणार आहोत. सो दिस इज इक्वल टू 0 0 0, फाइन. अर्थातच याला आपण म्हणणार आहोत 2. आता आयजेन वेक्टर मध्ये इथे मॅट्रिक्स इक्वेशन फाइंड आउट केलं. आता आपल्याला याच्यामध्ये पहिला वेक्टर फाइंड आउट करायचा आहे, आयजेन वेक्टर फॉर लॅम्बडा इज इक्वल टू -3, सॉरी -2 आहे पहिली व्हॅल्यू, सो -2 साठी लिहायचं. सो -2 साठी जर आपल्याला लिहायचं असेल तर ह्या तुमच्या इक्वेशन 2 मध्ये मॅट्रिक्स इक्वेशन 2 मध्ये तुम्ही लॅम्बडा इज इक्वल टू -2 पुट करा. ते पुट केल्यानंतर काय मिळते ते बघूयात आपण. 1 मायनस आणि इथे मायनस, सो मायनस प्लस, सो 1 + 2 3, बाकीचे एलिमेंट ॲज इट इज येणार 1
5 मायनस मायनस म्हणजे प्लस, सो 7 1 देन 3 1 1 मायनस मायनस म्हणजे होणार 1 प्लस 2 सो 3. करेक्ट. तुम्हाला याच्यावरनं इक्वेशन फॉर्म लिहायचा आहे, बरोबर. मग त्याच्यासाठी तुम्ही काय करणार आहात, डायरेक्ट इक्वेशन्स लिहायचे. मी तुम्हाला असं स्ट्रिक्टली सांगितलंय की जेव्हा तुमच्याकडे 3x3 ची मॅट्रिक्स असेल तेव्हा तुम्ही डायरेक्ट कुठल्या मेथडचा यूज करा, क्रॅमर्स रूलचा. म्हणून डायरेक्ट याच्यावरून इक्वेशन लिहा. पण डू रिमेंबर क्रॅमर्स रूल त्याच दोन इक्वेशनसाठी वापरता येईल जे कम्प्लिटली डिस्टिंक्ट असतील, एकमेकांचे मल्टिपल वगैरे नसतील, डिस्टिंक्ट पाहिजेत, वेगवेगळे पाहिजेत. चला यांच्यावरून आपण इक्वेशन्स लिहूयात. इक्वेशन पहिलं इथे माहिती ह्या पूर्ण कॉलमला करस्पॉन्ड करतो x1, ह्या कॉलमला करस्पॉन्ड करतो x2, ह्या कॉलमला x3 करस्पॉन्ड करतो. इक्वेशन लिहायचं झालं तर कसं लिहिणार, 3x1 प्लस 1 इंटू x2 म्हणजे x2 प्लस 3x3 इज इक्वल टू 0. सेकंड इक्वेशन मिळेल तुम्हाला x1 प्लस 7x2 प्लस x3 इज इक्वल टू 0. आणि थर्ड इक्वेशन तुम्ही नोटीस केलं तर ते पहिल्या इक्वेशन सारखं आहे, सो ते परत रिपीट करण्यात किंवा लिहिण्यात कुठलाही पॉईंट नाही. मग आता आपल्याला क्रॅमर्स रूल वापरायचा आहे, बरोबर. मग क्रॅमर्स रूल मध्ये कसं कॅल्क्युलेट करतो आपण, आपल्याला माहिती आहे x1 अपॉन काय घेतो, इथे आपल्याला एक डिटर्मिनंट घ्यायचा आहे डिनॉमिनेटरला, पण तो कुठला घेणार तर आपण त्याच्यामध्ये लिहिणार कोइफिशियंट्स कोणाचे, x1 सोडून, म्हणजे कोण राहतं x2 आणि x3 चे कोइफिशियंट. मग काय येणार, इथे 1 आहे, 1 आणि 3 7 आणि 1. आता मित्रांनो इथे मला एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे की तुम्ही इथे बघण्यापेक्षा तुम्ही इथे बघा मॅट्रिक्स मध्ये, म्हणजे तुमचं अजिबात चुकणार नाही. कारण इथे इक्वेशन थोडंसं तुमचं प्लस मायनस होऊ शकतं, पण इथे मॅट्रिक्स करेक्ट लिहिलेली असते. सो इथे मायनस x2 येतो आपल्याला माहिती आहे, इथे प्लस असतो पण इथे अल्टरनेटिव्हली मायनस. आणि मग इथे जी इथे जो डिटर्मिनंट लिहायचा तो काय लिहायचा, तर हा x2 चा हा कॉलम सोडून द्या आणि मग तुमच्या पहिल्या दोन रो मधचाच विचार करा. काय असणार आहे, 3 इकडे 3, इथे असणार आहे 1 आणि 1. करेक्ट. इज इक्वल टू, इक्वेशन वरनं लिहिलं तरी चालेल, काय अडचण नाही. पण एक शॉर्टकट सांगतो मी तुम्हाला, काय ॲक्युरेट आन्सर येईल x3. आता मात्र तुम्ही सांगू शकता की x3 च्या व्हॅल्यू साधारणतः x3 च्या डिनॉमिनेटरला काय लिहायला पाहिजे, तर x3 च्या सगळे कोएफिशियंट सोडून, म्हणजे हा एवढा कॉलम सोडायचा आहे, राहिला एवढा पार्ट, खालचा तर विषय नाहीये, तो रिपीट होतोय, म्हणजे फक्त ह्या पहिल्या दोन रोचा विचार करतोय. सो काय येणार आहे, 3 1 1 7. परत एकदा सांगतो की ज्यांना इक्वेशन वरनं सोपं वाटतंय त्यांनी इक्वेशन वरनं करा. हे थोडंसं इकडे क्लिअरली दिसतात नंबर्स म्हणून ते लिहिणं सोपं आहे, म्हणून मी असं सांगितलं. अदरवाईज तुम्ही तुमच्या नेहमीच्या ट्रॅडिशनल मेथडने कॅल्क्युलेट करणं एक्सपेक्टेड आहे. सो x1 अपॉन इथे येणार आहे 1 मायनस 1, हे साईडला कॅल्क्युलेट करायचं आहे. 1 मायनस 1 सॉरी 1 इंटू 1 काय आलं तुमच्याकडे, 1 मध्ये मायनस साइन असतं, 7 3 जा 21, सो माइनस 20 आंसर आलं. तो इथे माइनस 20 लिहिलं मी. करेक्ट. उसके बाद यहाँ पे क्या है, माइनस x2. डिनोमिनेटर में क्या आएगा, 3 1 जा 3 एंड 3 1 जा 3, सो 3 माइनस 3 इट बिकम्स 0, राइट. सो दिस इज इक्वल टू x3. डिनॉमिनेटरला काय येणार आहे बघा, येतं 3 7 जा 21 21 आणि मायनस 1 म्हणजे काय आलं 20. आणि बाकीची ती सगळी प्रोसेस आपल्याला माहिती आहे की ते टी वगैरे घ्यायचा, असं सगळं करत असतो आपण, इज इक्वल टू टी वगैरे लिहायचं, ते सगळी गोष्टी माहिती आहेत आपल्याला. मग त्याच्यावर बरंच काय काय करतो. आता इथं मित्रांनो मी काय करणार आहे, डायरेक्ट शॉर्टकट आणि डायरेक्ट वेक्टर लिहिणार. पहिला x1 बार, x1 बार लिहिताना कसा लिहिणार मी, तर लक्षात ठेवा इथे मायनस 20 आहे, 0 आहे आणि 20, मायनस 20 0 20 असं लिहिणार. पण हे माझं फायनल आन्सर नाही, हे तुम्हाला समजण्यासाठी मी याच्यातनं काय कॉमन घेऊ शकतो, 20 कॉमन घेऊ शकतो, बरोबर की नाही. म्हणजेच काय 20 कॉमन घेतला म्हणजेच माझ्याकडे आन्सर काय येणार आहे सांगा, फायनल आन्सर काय येणार माझं, x1 बार इज इक्वल टू, जर मी 20 कॉमन घेतला तर काय राहील इथे -1 0 1. एवढं लक्षात ठेवायचं आहे, असं लिहिता आलं पाहिजे आपल्याला. बी आयजेन व्हेक्टर फॉर लॅम्बडा इज इक्वल टू 2 सॉरी 3 आहे, बरोबर. मग असे उलट झालं होतं, आता परत उलट केलं, एक्स लॅम्बडा इज इक्वल टू 3. मग ही लॅम्बडाची व्हॅल्यू आपण कशात पुट करणार आहोत, तुमच्या इक्वेशन 2 मध्ये पुट करायचे, लॅम्बडाच्या जागी 3 ठेवायचे. डायरेक्ट काय मिळते ते डायरेक्ट लिहितो मी. आता थोडंसं स्मार्टली करावं लागेल. 1 मायनस 3, सो यू विल गेट -2 देन 1 देन 3, इथे 1, त्याच्यानंतर 5 मायनस 3 जे आहे ते 5 मायनस 3 काय येणार आहे, 2 येणार. इकडे 1 ॲज इट इज, इथे 3 येणार, इथे 1 आणि इथे 1 मायनस 3 जे आहे ते म्हणजे -2 येणार, इंटू इथे x1 x2 x3 इज इक्वल टू 0 0 0. फाईन. याच्यावरनं डायरेक्ट आपल्याला इक्वेशन्स लिहायचे आहेत नेहमीप्रमाणे. मित्रांनो मी एक स्पेसिफिक फॉर्मॅट ठेवलाय आणि तोच फॉर्मॅट तुम्ही फॉलो करावा अशी माझी अपेक्षा आहे.
तुम्ही जर ऑब्झर्व करत असाल तर आता एक पहिला वेक्टर फाइंड आउट केलाय, दुसरा वेक्टर फाइंड आउट करायला काही त्रास नाही आपल्याला, सेम प्रोसिजर फॉलो करायची, तुम्ही करू शकता. तरी पण मी हा पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देणार आहे, पण तुम्ही त्या ठिकाणी प्रॅक्टिस करणं एक्सपेक्टेड आहे. सो इक्वेशन्स काय लिहिणार इथे बघा, मायनस 2x1 प्लस x2 प्लस 3x3 इज इक्वल टू 0. करेक्ट. त्याच्यानंतर दुसरं इक्वेशन आहे x1 प्लस ट्वाइस x2 प्लस x3 इज इक्वल टू 0. आणि थर्ड इक्वेशन आहे 3x1 प्लस x2 मायनस ट्वाइस x3 इज इक्वल टू 0. बट डू रिमेंबर वी ऑलवेज यूज क्रॅमर्स रूल फॉर 2 इक्वेशन्स ओनली. सो याच्यातले कुठलेही 2 इक्वेशन्स घ्या, फक्त ते डिस्टिंक्ट असायला हवेत. मी पहिले 2 इक्वेशन घेतो नेहमीप्रमाणे, सालाबाद प्रमाणे याही वर्षी. सो काय करणार मी, क्रॅमर्स रूल वापरणार. तुम्ही काही गोष्टी लिहायच्यात, जसं की मी इथं लिहित नाही की बाय युजिंग क्रॅमर्स रूल वगैरे, या सगळ्या गोष्टी तुम्ही लिहायच्यात. जरा थोडंसं स्पेसचा इश्यू आहे, त्याच्यामुळे मी डायरेक्ट लिहितोय. सो x1 डिनॉमिनेटरला तुमच्याकडे येणार आहे. आता मला वाटतं इथे काय वापरतोय सगळ्यांना क्लिअर आहे. x1च्या कोइफिशियंट लिहायचे नाहीत, म्हणजे आता काय लिहिणार पोरांनो, x1चा आता सध्या फक्त एवढ्याच विचार करा, एवढ्या 2च रोचा विचार करा. सो यस, हे तर घेता येणार नाही, मग राहिलेलं घ्यायचंय. सो काय येणार आहे 1 3 2 1. ज्यांना अजूनही डाऊट असेल त्यांनी लक्षात ठेवा, ही फक्त एक ऍडजस्टमेंट आहे, दोन्हीचा मिनिंग सेम आहे. इथं बघायच्या ऐवजी इकडून लिहितोय, दिस इज इक्वल टू मायनस x2 अपॉन, आपल्याला डिटर्मिनंट लिहायचा आहे कुठला, हा कॉलम सोडून देऊन हे 2, म्हणजे मायनस 2 3 1 1 इज इक्वल टू x3 अपॉन, आणि मग तुम्हाला लिहायला लागेल हे पहिले 2 कॉलम माइनस 2 1 1 2. राइट. चलो अब इसको कैलकुलेट करते हैं ठीक से. x1 बाय कैलकुलेटर करायचं आपण 1 इंटू 1 1 मायनस 3 2 6. सो माझा आन्सर इथे -5 आले. काय -5 इज इक्वल टू x2 मायनस x2. करेक्ट. मायनस x2 अपॉन -2 आणि -3. सो इथे काय आलेलं आहे, माझा आन्सर इथे -5 इज इक्वल टू x3 अपॉन, इथे येणार 2 2 4 -4 आणि -1. सो परत एकदा -5 आले इज इक्वल टू टी वगैरे सगळं लिहितो आपण, ते तुम्ही करायचंय. मी डायरेक्ट आन्सर लिहिणार. आता मला ते याच्यावरून तुम्हाला एवढं कळालं की डायरेक्ट जर वेक्टर लिहायचं असेल तर कसं लिहिणार, x1 बार इज इक्वल टू डायरेक्ट वेक्टर लिहायचं, म्हणजे -5. इथे बघा मायनस मायनस काय होणार, इव्हेंच्युअली प्लस होणार. इथे मायनस मायनस काय होणार आहे, प्लस होऊन जाणार. सो माझ्याकडे इथे काय येणार 5 येणार आणि इकडे लास्टला 5 येणार. मग आता मला सांगा, जर तुम्ही हे एवढं लिहिलेलं आहे तर याच्यावरनं फायनली जो आपला x, इथे x1 नाही हा, सॉरी x2 आहे. सो x2 बार हा काय येणार, याच्यातनं काय कॉमन घेणार आपण, इथे मायनस साइन आहे, काय कॉमन घेणार 5 कॉमन घेणार. सो -1 1 1 हा तुमचा काय आहे वेक्टर आहे, जो सेकंड आहे जो तुम्हाला भेटला. सी आयजेन वेक्टर फॉर लैम्डा इज इक्वल टू, वहां पे देखो 6. सो सिमिलरली तेच परत करायचंय. मी मुद्दामून एवढा रिपीट करतोय, इथे नाही कळालं तर तुम्हाला इकडे कळेल. आता इकडे कळालेलं नसलं तर तिकडे कळेल. आयजेन वेक्टर फॉर लैम्डा इज इक्वल टू 6 काय येणार, डायरेक्ट लिहूयात आपण, तुमच्या याच्यामध्ये व्हॅल्यूज ठेवूयात. सो 1 - 6 तुमच्याकडे येणार आहे -5, त्याच्यानंतर 1 3, इथे येणार 1, इकडे येणार 5 - 6 -1, इथे येणार 1, इकडे 3, इथे 1 आणि इथे 1 - 6 म्हणजे काय येणार आहे -5. राइट. याच्यानंतर इक्वेशन्स लिहितो आपण. राइट. इक्वेशन्स कशी लिहिणार मग, आता डिस्टिंक्ट आहेत का बघायचे. ते पहिल्यांदा इक्वेशन लिहूया. 5x1 प्लस काय लिहिणार 1 आहे म्हणजे x2 प्लस काय 3 आहे म्हणजे 3x3 इज इक्वल टू 0. त्याच्यानंतर इथे आहे तुमच्याकडे x1 मायनस x2 प्लस x3 इज इक्वल टू 0 आणि इथे आहे 3x1 प्लस x2 मायनस 5x3 इज इक्वल टू 0. फाईन. आता याच्यासाठी क्रॅमर्स रूल वापरायचा आहे. x1 अपॉन काय लिहिणार आपण, डिटर्मिनंट कोणाचा, x2 आणि x3च्या कोएफिशियंटचा, म्हणजे एवढा पार्ट लिहूयात आपण. 1 3 - 1 1 इज इक्वल टू -x2 अपॉन डिटर्मिनंट लिहायचं आहे. आता हे सोडून द्यायचं आणि हे कॉलम लिहायचं आहे. -5 3 1 1 इज इक्वल टू x3 अपॉन काय येणार आहे बघा, हा कॉलम सोडून द्या. आता फर्स्ट 2 कॉलम पकडा. -5 1 1 -1. राईट. कॅल्क्युलेट करूयात. x1 अपॉन 1 मायनस आणि इथे काय येणार आहे, इथं 3 - 1 -3 म्हणजे इथे मायनस मायनस प्लस होणार. सो माझा आन्सर 4 आलं. करेक्ट. 4 इज इक्वल टू -x2 अपॉन, आता याचं कॅल्क्युलेट करूया. इथे पहिलं काय येणार आहे, हे जाऊ दे, -5 × 1 -5
मायनस इथे काय येणार आहे 3 1 जा 3, सो -8 आलं मित्रांनो माझा आन्सर इज इक्वल टू इथे x3 येणार अपॉन इथे माझा आन्सर काय दिसतंय, इथे दिसतंय हे जाऊ द्यात मायनस इथे -5 -1 काय होणार आहे प्लस, ओके पॉझिटिव्ह होऊन जाईल मायनस मायनस, सो -1 माझा आन्सर 4 आला. आता शिकवल्याप्रमाणे तुम्ही x3 जो लिहायचा आहे तो काय डायरेक्ट काय लिहू शकता 4, त्याच्यानंतर मायनस मायनस का इथे लक्ष द्यायचं बरं का, याच्यामुळे चुकू शकतं. सो इथे काय येणार आहे प्लस होऊन जाईल, सो 8 आणि इथे 4. पण हे आन्सर मी लिहिणार नाही, मी हे आन्सर लिहिणार नाही, मी याच्याऐवजी काय लिहिणार आहे x3 बार इज इक्वल टू मी लिहिणार आहे 1 2 1. सो दिस इज माय थर्ड वेक्टर. आता स्टेप नंबर 4 करूयात आणि इथे आपल्याला लिहायचे मॉडल मॅट्रिक्स P आणि तुम्हाला शिकवल्याप्रमाणे या सगळ्या गोष्टी एकत्र लिहायच्यात आपल्याला, बरोबर. सगळे कॉलम्स लिहायचे तर आपल्याला 1 बाय 1. सो x1 बार हा आहे तर तो लिहिणार आपण -1 0 1. सेकंड वेक्टर आहे तो लिहिणार आपण -1, बरोबर. इथे मी मायनस साइन मिस केलेला आहे, इथे मायनस साइन पाहिजे, इथे मायनस साइन इथनं वर्ण मायनस साइन येतं पण ते मी मिस केलं होतं. सो -1 1 -1 आणि लास्टला हा वेक्टर आहे 1 2 1. सो दिस इज युअर मॉडल मॅट्रिक्स P, करेक्ट. आणि अजून एक गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे किंवा लिहिता आली पाहिजे आणि ती कुठली आहे तर ती आहे डायगोनल मॅट्रिक्स D. आणि मी तुम्हाला शिकवलंय डायगोनल मॅट्रिक्स D कशी लिहितो पोरांनो, आपण लिहितो अशी एक डायगोनल मॅट्रिक्स की ज्याचे डायगोनल एलिमेंट्स म्हणजे वेगळं काही नसून आयजेन व्हॅल्यूज. सो इथे आपण लिहिणार मग -2 0 0 0 3 0 0 0 6. ओके, दिस इज अनदर प्रॉब्लेम, लेट्स सॉल्व इट. Step number 1. Characteristics, equation. त्याच्यासाठी आपण लिहितो डिटर्मिनंट ऑफ a मायनस लॅम्बडा i इज इक्वल टू 0. आणि मग आपल्याला माहिती आहे एक इक्वेशन डायरेक्ट रेडी असतं आपल्याकडे, दॅट इज लॅम्बडा क्यूब मायनस s1 लॅम्बडा स्क्वेअर प्लस s2 लॅम्बडा मायनस डिटर्मिनंट ऑफ a इज इक्वल टू 0. मग आपल्या लक्षात आलं की आपल्याला पहिल्यांदा फाइंड आउट करावं लागेल s1. आणि s1 म्हणजे काय तर ट्रेस ऑफ मॅट्रिक्स A. आणि मग जेव्हा आपण हे कॅल्क्युलेट करू तेव्हा आपल्याला ट्रेस काय मिळणार आहे 2 + 1 3 - 1 म्हणजे आपला ट्रेस मिळालेला आहे s1 इज इक्वल टू 2. s2 इज इक्वल टू सम ऑफ मायनस ऑफ डायगोनल्स. दिस इज इक्वल टू पहिला डायगोनल आहे त्याच्या मायनस मध्ये येणार आहे 2 1 1 -1 प्लस हा एलिमेंट आहे त्याच्या मायनर मध्ये 1 - 2 0 1 आणि त्याच्यानंतर ह्या एलिमेंटचे मायनर येणार आहे 1 1 -1 2, राईट. सो यांचं जेव्हा आपण फायनल आन्सर कॅल्क्युलेट करू तर येणार आहे -2 -1 प्लस -1 हे 0 होऊन जाईल प्लस 2 -1 प्लस 1, राईट. सो इथे -3 आणि +3 कॅन्सल होईल, -1 विल बी द फायनल आन्सर. सो s2 इज इक्वल टू -1, राईट. सो s2 आला. डिटर्मिनंट जो आहे इज इक्वल टू, आता डिटर्मिनंट आपल्याला याचा कॅल्क्युलेट करता आलाच पाहिजे, सो मी डायरेक्ट लिहितो डिटर्मिनंट जो आहे त्याचा तो येतो -2, राईट. सो -2 डिटर्मिनंट आल्याच्या नंतर आपल्याला याच्यावरनं कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन लिहायचं. सो फ्रॉम 1 हे जे इक्वेशन आहे त्याला 1 बोलूयात आपण. सो फ्रॉम 1 डायरेक्ट इक्वेशन मिळेल आपल्याला लॅम्बडा क्यूब मायनस s1 ची व्हॅल्यू आहे 2 लॅम्बडा स्क्वेअर प्लस s2 ची व्हॅल्यू आहे -1. सो इथे मला मायनस लिहावं लागेल मायनस लॅम्बडा आणि इथे मायनस आहे आणि इथे मायनस प्लस होऊन जाईल. सो 2 इज इक्वल टू 0, राईट. सो अशा पद्धतीने मला हे आन्सर मिळते. मग मी सेकंड स्टेप लिहायची आहे. सेकंड स्टेप जी आहे ती काय आहे आयजेन व्हॅल्यूज. फर्स्ट स्टेप कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन, सेकंड स्टेप आयजेन व्हॅल्यूज. आणि मग इथे जर मी कॅल्क्युलेट केलं हेच इक्वेशनच्या व्हॅल्यूज मी कॅल्क्युलेटरवर जर कॅल्क्युलेट केल्या तर त्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या कॅल्क्युलेटरवर सायंटिफिक कॅल्क्युलेटरवर कॅल्क्युलेट करणार आहोत आपण, ठीक आहे. सो काय मिळणार आपल्याला, त्या मिळणार आहेत -1 1 आणि 2. सो ह्या तुमच्या झाल्यात आयजेन व्हॅल्यूज. स्टेप नंबर 3 त्याच्यामध्ये आपल्याला फाइंड आउट करायचे असतात आयजेन वेक्टर. आणि आयजेन वेक्टर्स फाइंड आउट करायचे म्हटल्यावर आपल्याला पहिलं लिहावं लागतं ते मॅट्रिक्स इक्वेशन. सो मॅट्रिक्स इक्वेशन कसं लिहिणार आपण, a मायनस लॅम्बडा i ही मॅट्रिक्स इंटू x इज इक्वल टू 0. मग याच्यासाठी जी मॅट्रिक्स आपल्याला मिळते
ती मॅट्रिक्स इथे लिहायची आपण. ॲज इट इज मॅट्रिक्स लिहायला शिकवली मी. फक्त तुम्ही मॅट्रिक्स लिहून कंप्लीट केल्याच्या नंतर जे काही डायगोनल्स आहेत त्याच्यातनं लॅम्बडा सबट्रॅक्ट करायला सांगितलेलं आहे. एक्स जो आहे त्याला घ्यायचा x1 x2 x3 राईट इज इक्वल टू 0च्या ऐवजी लिहायचे 0 0 0. मग 1 बाय 1 आपण त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन्स करणार आहोत. पहिलं कॅल्क्युलेशन आयजेन वेक्टर, याला समजा 2 म्हणायचे, आयजेन वेक्टर फॉर लॅम्बडा इज इक्वल टू -1. ही व्हॅल्यू जी आहे लॅम्बडाची ती इथे पुट करूयात. सो आपल्याला काय मिळेल मग 1 -1 सो 2 मिळेल, कारण 1 मायनस मायनस प्लस होईल, 1 + 1 2, 1 - 2 -1, इथे 2 मायनस मायनस प्लस, सो 2 + 1 3 1 0 1, आणि इथे आपल्याला मिळणार आहे -1 आणि हे मायनस मायनस प्लस 1 म्हणजे काय होणार -1 + 1 0, आणि x1 x2 x3 इज इक्वल टू 0 0 0. याच्यावरनं आपण नेहमीप्रमाणे लिहितो ते काय लिहितो आपण इक्वेशन्स लिहितो असतो याच्यावरनं, आणि इक्वेशन्स लिहिल्याच्या नंतर आपण यूज करणार आहे क्रॅमर्स रूल. सो इक्वेशन्स येणार ट्वाइस x1 + x2 - ट्वाइस x3 इज इक्वल टू 0, देन -x1 + 3x2 + x3 इज इक्वल टू 0, अँड जे लास्ट इक्वेशन आहे त्याच्यावरनं डायरेक्ट लिहिता येईल आपल्याला 0x1 + x2 + 0x3 इज इक्वल टू 0. तसं बघायला गेलं तर ह्या दोन इक्वेशन्स वरनं तुम्हाला टी वगैरे ठेवून सुद्धा आन्सर येतं, पण आता एक युनिफॉर्म मेथड सांगितली ती फॉलो करा, क्रॅमर्स रूल. सो x1 अपॉन, मी इथं शिकवले तुम्हाला ह्या दोन इक्वेशन सेम आहेत का नाहीत चेक करून बघायचं. सेम नाहीयेत मग आपण यांना क्रॅमर्स रूल वापरू शकतो. सो इथे काय येणार आहे, पहिला x1 चे कोएफिशिएंट सोडून द्या, बाकीच्या लोकांना घ्या. सो 1 - 2 3 1 इज इक्वल टू x2, पण ते साइन मायनस द्यावं लागतं की नाही बाय डिफॉल्ट रूल नुसार. सो ही कॉलम सोडून द्या, ही आणि ही दोन कॉलम घ्या. सो 2 - 2 -1 1, सो दिस इज इक्वल टू x3, आणि x3 ला डिनॉमिनेटरला आपल्याला लिहावं लागेल x3 चा सोडून हे दोन कॉलम 2 - 1 1 3. हे कॅल्क्युलेशन जेव्हा आपण प्रॉपरली करू की 1 त्याच्यानंतर मायनस, आणि इथे 3 2 जा -6 येतं, मायनस मायनस प्लस 6, इथे माझा आन्सर येणार आहे 7 इज इक्वल टू -x2 अपॉन, इथे येणार आहे 2 आणि मायनस साइन माझं राहणार आहे कारण इथे मायनस मायनस प्लस होईल, सो इथे 2 येईल, सो आन्सर 0 आलं. सो दिस इज इक्वल टू x3, आणि इथे आन्सर आहे 2 3 6 6 मायनस आणि परत मायनस प्लस होणार 6 + 1 7 इज इक्वल टू t. आणि ह्या सगळ्या गोष्टी पेपरमध्ये प्रॉपरली करायच्या, पण मी तुम्हाला शॉर्टकट सांगितलंय मित्रांनो, डायरेक्ट याच्यावरून वेक्टर लिहायचा असतो. x1 बार इज इक्वल टू काय लिहिणार आहात 7, इथे 0 आणि इथे 7, असं लिहायचं नाही, हे समजण्यासाठी सांगितलं. पण प्रत्यक्ष वेक्टर काय लिहायचं आहे, x1 बार इज इक्वल टू 7, त्याच्यातनं कॉमन घ्या 1 0 1, हा तुमचा फर्स्ट वेक्टर जो आहे तो फर्स्ट वेक्टर आपल्याला मिळालेला आहे इथे. इसके बाद लिखेंगे b आयजेन वेक्टर फॉर लॅम्बडा इज इक्वल टू, आता इथे काय व्हॅल्यू आहे लॅम्बडाची, सेकंड व्हॅल्यू कुठं लिहिली आहे मी इथे 1, लॅम्बडाची सेकंड व्हॅल्यू आहे 1, आणि मग ती व्हॅल्यू आपण ह्या तुमच्या इक्वेशन 2 मध्ये पुट करणार. मी काही गोष्टी स्किप करतोय, समजून घ्या, तुम्ही प्रॉपरली लिहिणं एक्सपेक्टेड आहे. सो काय मिळणार आहे मला, ही जर लॅम्बडाची व्हॅल्यू जी आहे ती इथे जर ह्या 2 इक्वेशन मध्ये ठेवली काय मिळेल मग, इथे 1 - 1 बरोबर 0 मिळेल, 1 ठेवायचं आता, 1 - 1 0, देन 1 - 2 -1, इथे 2 आहे, 2 - 1 काय येणार आहे 1, इकडे इथे 1 येतो, इथे 0, इथे 1 ॲज इट इज, आणि इथे -1 -1 -2, इथे x1 x2 आणि x3 इज इक्वल टू 0 0 0. आता याच्यासाठी आपल्याला लिहायला लागणार आहेत इक्वेशन्स, लक्षात घ्या, जे डिस्टिंक्ट असतात तीच लिहितो आपण किंवा त्याच्यावरूनच क्रॅमर्स रूल वापरतो. सो इक्वेशन्स बघून घ्या. पहिलं इक्वेशन लिहावं लागेल, मी तुम्हाला शिकवलेलं आहे, कोएफिशिएंट लिहित चला, 0x1 + x2 - ट्वाइस x3 इज इक्वल टू 0, त्याच्यानंतर -x1 + x2 + x3 इज इक्वल टू 0, आणि लास्ट आणि फर्स्ट इक्वेशन सेम असल्यामुळे मी लिहित नाही. मग आपण लिहितो x1 अपॉन डिटर्मिनंट लिहायचा आहे ज्याच्यामध्ये x1 चे कोएफिशिएंट नसतील, म्हणजे x2 आणि x3 चे कोएफिशिएंट 1 - 2 1 1 इज इक्वल टू -x2 लिहावं लागतं, आणि डिटर्मिनंट जो आहे तो लिहितो की ज्याच्यामध्ये x2 चे कोएफिशिएंट नसतील, म्हणजे काय फर्स्ट आणि थर्ड रो. 0 - 2 -1 1 इज इक्वल टू x3 अपॉन, आता मात्र आपल्याला लिहायला लागतील कोएफिशिएंट x1 आणि x2 चे, म्हणजे पहिले दोन कॉलम 0 1 -1 1. सो हे कॅल्क्युलेट करूयात, x1 अपॉन, इथे आन्सर येणार आहे 1,
मायनस आहे आणि इकडचं बाय डिफॉल्ट मायनस प्लस होईल ते. सो 3 येणार इज इक्वल टू -x2 अपॉन, याचा आन्सर दिसता क्षणी कळालं की इथे 0 मायनस आणि हे प्लसच होईल. सो 2, सो काय आलं -2 असं माझा आन्सर आलेला आहे. इज इक्वल टू x3 आणि इथे मात्र काय येणार आहे 0 मायनस साईन बाय डिफॉल्ट आणि याचं मायनस साईन म्हणजे प्लस होऊन जाईल. सो माझा आन्सर इथे 1 आलं. सो याच्यावर मला वेक्टर लिहिता आला. काय वेक्टर लिहिणार मग मी इथे वेक्टर लिहिणार x2 बार इज इक्वल टू 3 2 1. याच्यात काहीही कॉमन निघत नाही म्हणून हाच माझा काय असणार आहे फुलप्रूफ फायनल वेक्टर असणार आहे. कोणासाठी? लॅम्बडाच्या व्हॅल्यू 1 साठी. लॅम्बडाची जी व्हॅल्यू आहे की नाही 1 त्याच्यासाठी. पुढची स्टेप मी लिहितोय सी ही सब स्टेप आणि त्याच्यामध्ये मी लिहिणार आहे आयजेन वेक्टर कोणासाठी फॉर लॅम्बडा इज इक्वल टू, लॅम्बडाची व्हॅल्यू 2 आहे तर त्यासाठी घेणार. सो डायरेक्ट मी लिहिलं तरी चालेल. ह्या इकडे मॅट्रिक्स मध्ये येऊयात आपण 1, इथे 2 ठेवायचं आहे लॅम्बडाच्या ऐवजी. सो 1 - 2 ठेवल्यानंतर माझं -1 आन्सर येईल. 1 - 2 त्याच्यानंतर -1 इथे 2 - 2 म्हणजे 0 येणार माझा आन्सर आणि इथे येणार 1 ॲज इट इज. इथे काय येणार आहे 0, इथे 1 ॲज इट इज आणि इथे येणार -1 - 2 म्हणजे -3. इकडे x1 x2 x3 इज इक्वल टू 0 0 0. फाईन. मग हे लिहिल्याच्या नंतर आपण लिहित असतो इक्वेशन्स, बरोबर. सो आपल्याला याच्यावरनं इक्वेशन्स जर लिहायचे असतील तर आपण इक्वेशन्स काय लिहिणार मित्रांनो? पहिलं इक्वेशन लिहायला लागेल -x1 + x2 - twice x3 इज इक्वल टू 0. उसके बाद लिखना पड़ेगा हमें -x2 + 0x2, सॉरी इथे x1 है, x1 + 0x2 + x3 इज इक्वल टू 0. थर्ड इक्वेशन मी लिहित नाही. आपल्याला मिळेल x1 अपॉन, आता आपल्याला डिटर्मिनंट लिहायचं आहे मित्रांनो, इज इक्वल टू -x2 डिटर्मिनंट इज इक्वल टू x3 डिटर्मिनंट. सो इथे बघायचं आहे याच्यावरनं लिहायचं आहे. सो मी पहिला कॉलम घेणार नाही आता, 1 0 -2 1. त्याच्यानंतर आता सेकंड कॉलम घेणार नाही म्हणजे -1 -2 1. आता इथे थर्ड कॉलम घेणार नाही, पहिले दोन कॉलम -1 -1 आणि 1 0. फाईन. सॉल्व करूयात. x1 अपॉन 1 - 1 × 1 1 आणि ते बाकी 0 इज इक्वल टू -x2 अपॉन, हे नीट कॅल्क्युलेट करावं लागेल आपल्याला, -1 इथे -1 × 1 -1 मायनस आणि 2 × 1 म्हणजे 2 कारण -1 इज प्लस. सो -3 आन्सर आलं इज इक्वल टू x3 अपॉन, इथे फक्त -1 क्लिअरली दिसतोय, सॉरी इथे काय येणार आहे 0 आणि 0 मायनस आणि काय येणार आहे 1 × -1 -1. सो माझा आन्सर +1 येऊन जाईल. राईट. मग मी डायरेक्ट वेक्टर लिहायचा ठरवला तर माझा x3 बार जो आहे तो काय इथे मायनस मायनस काय होणार प्लस. डोंट फॉरगेट याच्यामध्ये कॉमन मिस्टेक्स मुलं कमिट करतात की इथे साईनचा विचार करत नाही, मग प्रॉब्लेम होतो. सो x3 इज इक्वल टू 1 3 1. राईट. सो हा तुमचा थर्ड वेक्टर मिळालेला आहे x3. आणि एकदा का x3 मिळाला की आता आपण डायरेक्ट पुढच्या स्टेपकडे जाणार. स्टेप नंबर 4 मॉडेल मॅट्रिक्स. आणि ती मॅट्रिक्स आपण लिहिणार, आपल्याला माहिती आहे मगाशी लिहिलं नव्हतं, आता व्यवस्थित तो x1 देन x2 आणि x3 म्हणजे हे काय लिहायचे आपण कॉलम म्हणून लिहायचे. सो दिस इज इक्वल टू x1 जो आहे तो लिहिणार मी, x1 आहे 1 0 1 1 0 1. त्याच्यानंतर x2 कॅल्क्युलेट केलेला आहे आपण, x2 3 2 1 बरोबर 3 2 1 आणि इथे x3 कॅल्क्युलेट केलाय काय 1 3 1. सो दिस इज युअर मॉडेल मॅट्रिक्स. आता मॉडेल मॅट्रिक्स झाल्याच्या नंतर अजून एक मॅट्रिक्स मी अशीच लिहा टाइमपास मध्ये म्हटलंय मी, तर ती असते तुमची कुठली मॅट्रिक्स? डायगोनल मॅट्रिक्स. ज्याच्यामध्ये आपण आयजेन व्हॅल्यूज लिहित असतो. सो पहिली आयजेन व्हॅल्यू तुमच्याकडे आहे -1 0 0. त्याच्यानंतर दुसरी आहे 1, थर्ड आहे 0 0, इथे 2 येणार. ओके. सो दिस इज ऑल अबाउट डायगोनलायझेशन.